नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, तुम्ही कालचा सर्वांनी ब्लॉग बघितला असेल. कालचा जो ब्लॉग होता तो मी महाशिवरात्रीनिमित्त शूट केलेला होता. मी एका मंदिरात गेलेली होती, त्याच्यावरनं तो ब्लॉग होता. जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज सर्वांनी तो व्हिडिओ नक्कीच बघा आणि आजचासुद्धा व्हिडिओ बघा. तर तुम्हाला सगळ्यांना थंबनेलवरून समजलं असेल की आज ही माणसी कुठेतरी भंडाऱ्याला गेलेली आहे. तर हा मित्रांनो, बरोबर आहे. तर आज मी जाणार आहे जिथे मी काल मंदिरात पूजा करायला गेलेली, तिथेच आज त्यांचा भंडारासुद्धा आहे. सो आम्ही आता तिकडे जाणार आहोत संध्याकाळच्या टायमिंगला. मी पूर्णपणे रेडी झालेले आहे. माझा हा लूक तुम्हाला सर्वांना कसा वाटतो तो एक कमेंट करून नक्कीच सांगा. सो व्हिडिओ स्किप करायच्या अगोदर कंटिन्यू माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये राहा. थँक्यू सो मच तुम्ही माझ्या चॅनलवर आल्याबद्दल. जर कोण चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा व्हिडिओ, आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंटसुद्धा करा. तर मंडळी, चला तर जाऊया ना आता आपण भंडाऱ्याला. सो चला मंडळी, जाऊया आता आपण. तर मंडळी, तुम्हा सर्वांना माहीतच आहे, हा आमच्या बिल्डिंगच्या खालचा परिसर आहे. छोटंसं एक गार्डन आहे. तर इथून आम्ही आता जायला निघतो आहे. सो म्हटलं छोटासा एक व्हिडिओ घेऊया. आणि हे मस्तपैकी निवांतपणे झोपलेलं आहेत. मित्रमैत्रिणी यांचा परिवार खूप मोठा दिसतो आहे. सो चला तर मंडळी, जायला आपण निघूया. तर मित्रांनो, फायनली मी चाळीत पोचलेली आहे, बघू शकता. आणि ते सुंदर अशा प्रकारे दगडांचा असा कट्टा बांधलेला होता. त्याच्यामध्ये झाडांच्या अशा कुंड्यासुद्धा लावलेल्या होत्या. खूप सुंदर होतं. आणि इथेच पिंपळाचं झाडसुद्धा होतं एक. ते बघू शकता तुम्ही, पिंपळाचं झाड. सो मी आता जाते, थोडा वेळ बसते त्या आत्यांकडे. नंतर मग लगेच पूजेला जाणार आहे. ते मंदिर आहे इथलं, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेलच. तर इथे पूजा चालू होती. त्या काका आणि काकू पूजेला बसलेले आहेत. मी पण तिथेच जरा वेळ बसले, जरा वेळ म्हणजे 1-2 तास बसलेली. त्याच्यानंतर मग आता आरती करणार होते. सो आम्ही आरती करून घेतली. आरती सुरू केली त्यांनी. तुम्ही बघू शकता पूजेची मांडणी किती सुंदर अशा प्रकारे केलेली होती ती. त्याच्यानंतर आम्ही इथे शिवलिंग होतं, ते शिवलिंग वगैरे साफ करायला घेतलं, कारण की तिथे आम्हाला आता फुलांनी सजवायचं होतं. सो मी आणि सौम्याने ते सजवायला घेतलं. तर इथे व्हाईट कलरची फुलं होती आमच्याकडे, त्याच्या छोट्या छोट्या पाकळ्या करून आम्हाला तिकडे सगळं सजवायचं होतं. मी सुद्धा सौम्याला मदत केली फुलं सजवायला.
तर मंडळी मंदिर सजून झाल्यानंतर आम्ही गेलो सौम्याकडे आणि तिथे भेट झाली माझी छान अशा छोट्याशा कासवाच्या पिल्लाशी. तुम्ही बघू शकता अतिशय गोड आहे आणि ते खूप क्यूट वाटत होतं. मला ना हातावर त्याला खेळवायला खूप मजा येत होती. त्याच्यानंतर सौम्यांचा जो देवारा होता त्याचं पण मी एक शूट केले. अतिशय सुंदर असं त्यांचा देवारा होता. दोन्ही साईडला भाताचे जे हे होतं, भाताचे जे शितं असतात ती लावलेली होती. खूप स्वामी समर्थांची सुद्धा इथे मूर्ती होती. खूप सुंदर असा देवारा होता. त्याच्यानंतर ही अन्वी आली तिथे, हिला तर तुम्ही ओळखताच. आणि सुंदर असं जेवण होतं महाप्रसादाचं. पनीरची भाजी होती, डाळ भात होता आणि हिचं कोणी काहीतरी केलंच होती. अन्वी तिथे बसून रडत होती, बघू शकता तुम्ही. मुझे माफ कर दो. माफ कर दो. त्याच्यानंतर बाकीच्यांचं पण जेवण चालू होतं. सगळेजण जेवण करत होते. मंदिर छान दिसत होतं. जेवण वगैरे झाल्यानंतर लगेच आम्ही घरी जायला निघालो. सो मी बाईकवरनं जाणार होती घरी. काय झालं? कशाला रडते अन्वी? रडू नकोस. तू आलीस ना, तुला राहायचं नाही होतं ना माईकडे. आपण आलो ना घरी. आता रडू नकोस. डॅडी आला तर उगाचच मारेल. गप्प बस. आपण आता जाऊन झोपूया, तू मी आणि मम्मा. ओके? तू गुड गर्ल आहेस ना, मग गुड गर्ल रडत नाही. ओके? तर मंडळ अन्वीचं काहीतरी झालेलं, रडत होती ती. आमच्यासोबत आली घरी यायला, कारण की तिला तिकडे राहायला सांगत होतं पण ऐकलं नाही ती. सो आम्ही भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ तो एक कमेंट करून नक्कीच सांगा. सो ह्याच्यामध्ये फक्त महाप्रसादाला गेलेलो तिथलं होतं आणि पूजा होती ती होती. बस आता आपण लवकरात लवकर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.